सांगलीकरांनो लक्ष द्या. आमदार खासदार अंध झालेत. आमदार खासदार एसी गाड्यांमध्ये मग्न. आलिशान गाड्यांमुळे नेत्यांचे डोळे पांढरे झालेत का? सांगली कोल्हापूर हायवेवर जनतेचा जीव टांगणीला. सांगलीतून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येते आहे. सांगली कोल्हापूर या मुख्य आणि गजबजलेल्या महामार्गावर प्रशासनाच्या ढिम्माव कारभारामुळे वाहनधारकांचे जीव धोक्यात आले आहेत. साधना पेट्रोल पंपाजवळ करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा रस्ता आता थेट मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या अपघातांमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. तर अवघ्या 2 दिवसापूर्वी झालेल्या एका भीषण अपघातात एका निष्पाप नागरिकाला आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यानंतर आता स्थानिक नागरिकांचा संताप अनावर झालेला आहे. त्यांनी थेट स्थानिक लोकप्रतिनिधींना धारेवर धरलेला आहे. पाहुयात आमचे प्रतिनिधी शिवम देसाई यांचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट. शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा रस्ता, पण सध्या हा रस्ता प्रवाशांसाठी मृत्यूचं आमंत्रण ठरत आहे. शहराच्या सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी प्रशासनाने इथे रस्ता खोदून पाईपलाईन टाकली. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत न करता तेथे तब्बल 6 ते 10 इंचाचा उंचवटा तसाच सोडून दिला. भरधाव वेगात येणाऱ्या वाहनधारकांना रात्रीच्या अंधारात आणि पथदिव्यांच्या अभावामुळे हा गतिरोधक सदृश उंचवटा दिसत नाही. परिणामी गाड्या उडून भीषण अपघात होत आहेत. 2 दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताने एका हस्त्याकळत्या कुटुंबाचा आधार हिरावून घेतला आहे. या जीवघेण्या परिस्थितीमुळे सांगलीकरांमध्ये लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे. सांगलीकरांनी विद्यमान खासदार विशाल पाटील यांना मोठी संधी दिली आहे. मात्र लोकांच्या या अत्यंत गंभीर आणि जिव्हाळ्याच्या समस्येकडे त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. त्याचसोबत स्थानिक आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या कार्यपद्धतीवरही नागरिकांनी थेट निशाणा साधला आहे. एवढे अपघात होऊ नये आणि एकाचा बळी जाऊ नये, प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याने नागरिकांनी आता एकच संतप्त सवाल उपस्थित केला आहे. नमस्कार, SBN मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी आज ज्या ठिकाणी उभा आहे तो आहे सांगली कोल्हापूर हायवे. माझ्या तुम्ही उजव्या ठिकाणी बघू शकताय की सांगलीचा कुस्ती आखाडा आहे आणि इथंच नवीन झालेलं ऑनेस्ट हॉटेल आहे. आणि या हॉटेलच्या मध्ये पाणी जाण्यासाठी जी एक पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे, ही पाईपलाईन आहे इकडचं पाणी तिकडे घेऊन जाण्यासाठी. पण या पाईपलाईन करताना ज्या इंजिनियरांनी ते स्वतःच आपलं डोकं लढवलंय, त्यांनी असं डोकं लढवलंय. तुम्ही इथं बघू शकताय की जो जुना रस्ता आहे तो मूळचाच रस्ता आहे, तो 1 फूट खाली आहे. 1 फूट खाली आहे म्हणतो मी, 1 फूट. आणि आता जो नवीन त्यांनी जो रस्त्यावरती पाईपलाईन बनवलंय त्याची उंची जवळजवळ 1 फुटा एवढ्या अंतरावर आहे. 2 व्हीलरनं जाण्यासाठी तुम्ही बघू शकताय की इंजन गाडीचं घासते या रस्त्याला. तरी सुद्धा लोकप्रतिनिधी यांच्याकडे बघत नाही. सरकार म्हणतंय की समृद्धी महामार्ग बनवण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत आणि ज्या रहदारीच्या रस्त्याला लोकांची रहदारी भरपूर आहे त्या रस्ता बनवायला सरकारकडे पैसे नाहीत काय? का सरकारचा निधी संपलाय असं मला विचारायचं आहे. सांगलीचे आमदार आणि खासदार, आमदार सध्याचे सुधीरदादा गाडगीळ आणि खासदार विशालदादा पाटील यांचं हा प्रकार चालू आहे याच्यावरती काही लक्ष आहे की नाही? विशाल पाटलांनी तर मला वाटतं अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांनी तर जनतेच्या हिताचा जो रस्ता आहे सांगली कोल्हापूर रस्ता, तो लवकरात लवकर त्वरित काय तर त्याच्यावरती आवाज उठवून निर्णय लावला पाहिजे असं जनतेची मागणी आहे. ऍक्सिडेंट भरपूर होत्यात, रस्ता सुद्धा खराब झालेला आहे, पाणी सारते भरपूर इथं आणि ऍक्सिडेंट भरपूर म्हणजे भरपूर होतात. गाड्या सुद्धा बंद पडतात चढते असल्यावर, वर चढ असल्यामुळे. काल एक लेडीज आणि जेंट्स ऍक्सिडेंट झालेला आहे मोठाच. जागेवर पडलेले आहे, जोरात मुक्का मार लागलेला आहे त्यांना. आणि इथं ऍक्सिडेंट जास्त होतं, जास्तीत जास्त इथं व्हायला लागलं. हे आमचा मेन रस्ता आहे, सांगली कोल्हापूर हायवे आहे आमचा हा. आणि मध्येच आता हे असं चर मारून ठेवलेले आहे. या बाजूला एवढं पाणी आहे, या बाजूला पाणी साचलं की गाडी कुठे आहे आणि रस्ता कुठे काही सुद्धा कळत नाही. यामुळं काय व्हायला लागलंय, भरपूर असं ऍक्सिडेंट होतात की इथं जागेवरच मारायला पाहिजे. म्हणजे याची काय कुणाला गव्हर्नमेंटला काय त्याची काळजीच नाहीये. असा सगळा प्रकार चालला आहे. एवढी मोठी खड्डे आहे, खरं खड्डे सुद्धा कोण मुजत नाहीत. गाडी सुद्धा वाहनधारकांना जर 2 व्हीलरवाल्यांना जर गाडी चालवणं सुद्धा कसरत करावं लागते. तरी याचा लवकरात लवकर जरा शासनानं जरा विचार करावा, नाहीतर अनेक 4-5 लोक मेल्यावर मग त्यांना लक्षात येईल. तोपर्यंत काही येणार नाही. धन्यवाद. हा जो भारत भीम कुस्ती आखाड्याच्या समोर म्हणजे ऑनेस्ट हॉटेलच्या बरोबर समोरच्या बाजूला
बांधकाम विभागानं एक गटर तयार केलेली आहे. खरं तर ह्या गटारीची काही आवश्यकता नाही, कारण रस्त्याच्या दुतर्फा गटार होणार आहे. हे बिनकामाची गटार एक तयार करून लोकांना अडचणीचं करून ठेवलेलं आहे. हे एवढं उंच केलेलं आहे की रोज 1-2 तर ॲक्सिडेंट इथं आहेतच. काल झाले, परवा दिवशी रात्री जवळजवळ 10-11 वाजता एक मुलगा एवढ्या वरनं पडला की रक्तबंबाळ झालं, त्याला शिवीला नेऊन ॲडमिट करावं लागलं. तर संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन ह्या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी आहे इथल्या नागरिकांची. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.